जय भीम मित्रांनो, मी आतिश दीपंकर सातवाहन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, 1 जानेवारी पासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते. 1 जानेवारीला संपूर्ण विश्व नवीन वर्षाच्या सुरुवातीचा दिन म्हणून साजरा करतो. उत्साहामध्ये सर्वजण हा नवीन वर्षाची सुरुवात करतात, नवीन वर्षाचं स्वागत करतात. परंतु आंबेडकरी बहुजन समाजामध्ये 1 जानेवारीचं एक वेगळं असं महत्व आहे. कारण 1 जानेवारीच्या दिवशी आंबेडकरी बहुजन समाज हा त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या शौर्याचा शौर्य दिन म्हणून साजरा करत असतो. दुसऱ्यांची सुरुवात जरी 1 जानेवारी पासून उत्साहात, आनंदात आणि हर्ष उल्हासामध्ये होत असली तरी आंबेडकरी समाजाची नवीन वर्षाची सुरुवात ही शौर्य, त्याग, बलिदान, समर्पण या भावनेतून होत असते. आणि तीच प्रेरणा घेऊन ते वर्षभर या प्रेरणेला हृदयामध्ये साठवून ते वर्षभर चळवळ करण्यासाठी अग्रेसिव्ह आणि संघर्ष रहित असतात. ते 1 जानेवारी रोजी नेमकं काय घडलं होतं आणि 1 जानेवारी हा दिवस आंबेडकरी समाजाच्या दृष्टिकोनातून एवढा महत्वाचा का आहे हे या व्हिडिओ मार्फत आपण पाहणार आहोत. तर 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव ह्या ठिकाणी एक मोठा असं युद्ध झालं होतं. ते युद्ध पेशवे विरुद्ध इंग्रज असं होतं. हे युद्ध नेमकं कोण्या मुद्द्यावरून झालं होतं, ह्या युद्धाची पार्श्वभूमी काय होती आणि युद्ध होण्यामागे कारण काय होते आणि या युद्धामध्ये मोठं योगदान असं कोण्या सैनिकांचं होतं हे आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. 1 जानेवारी 1818 रोजी झालेल्या भयान युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर कोणता जात समूह होता तर तो जात समूह हा महार सैनिकांचा होता. तर महार हे कोण होते आपण या व्हिडिओ मार्फत प्रथमतः आपण पाहूया. तर महार हे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या भूभागावरती राहणारा एक मोठा असा समूह आहे. तर महार हे शब्दाची उत्पत्ती कुठून झाली जर आपल्याला पाहायचं असेल तर महार हे पाली भाषेमधील महारक्क या शब्दापासून उत्पत्ती झाली अशी इतिहासकारांचं म्हणणं आहे. महार हे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले नागवंशीय राजे होते असं सुद्धा इतिहासकार म्हणतात. जेव्हा सम्राट अशोकाने आपले धर्मप्रचारक दक्षिण भारतामध्ये धाडले होते तर त्या दक्षिण भारतामधील मोठा असा सम्राट अशोकाच्या समकालीन असलेला एक मोठा भिक्खू महाराष्ट्रामध्ये आला होता. त्याचं नाव अर्हत महादेव म्हणून आपण पाहतो. त्या अर्हत महादेवानं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या पठारामध्ये मोठ्या प्रमाणात बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम केलं होतं. तर त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये नागवंशीय जे काही सम्राट होते त्या नागवंशीय सम्राटांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बुद्ध धर्माला राज्याश्रय दिला होता. तेव्हापासून सर्व नागवंशी महारक्क हे बुद्ध म्हणून गणल्या जायचे होते. मग नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावरती महार सैनिकांना गुलाम करण्याचे काम करण्यात आलं. तर महार समूह हा इथे अस्तित्वात असलेल्या सातवाहनांचा सुद्धा एक असा मोठा शासनकर्ता वर्ग होता. सातवाहनांच्या काळामध्ये महार सैनिकांचं एक मोठं असं सांस्कृतिक प्रबल्य महाराष्ट्रामध्ये होतं. त्यांच्याच सातवाहनांच्याच काळामध्ये उभारलेले अजंठा आसन, वेरूळ आसन, कान्हेरी आसन, भाजे आसन, कारले आसन या लेण्यांची निर्मिती झाली. महार कलाप्रेमी होते, महार शिल्पकलाप्रेमी होते, महार मनोरंजन प्रेमी होते आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महार हे शूर आणि वीर या समूहातून होते आणि ते एकदम संरक्षण करणारा असा वर्ग होता. मोठमोठे इतिहासकार असं लिहितात की गावाचा रक्षण करणारा माणूस कोण तर तो महार म्हणून पाहायचा. म्हणजे महारांना रस्त्याचं अचूक असं नॉलेज होतं, महारांना व्यवस्थित अशा शेतीच्या पट्ट्याचं नॉलेज होतं, महारांना संपूर्ण गावाचा लेखाजोखा त्याच्याकडे नोंद असायचा. गावामध्ये आत कोणी आलं, गावामध्ये बाहेर कोण गेलं, हे सर्व देखरेख, हे सर्व गोष्टी कोण पाहायचे तर ते महार पाहायचे. हे इतिहासामध्ये खूप इतिहासकारांनी नोंद करून ठेवलेलं आहे. शूद्रपूर्व कोण होते व अस्पृश्य मूळचे कोण याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असे लिहितात की महार हे इथे अस्तित्वात असलेला एक मोठा असा शासनकर्ता समूह होता ज्यांच्यावरती नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्बंध लादून त्यांना गुलाम बनवण्याचं काम करण्यात आलं. तर नागवंशांनी बुद्ध धर्माला राजाश्रय दिला म्हणून प्रतिक्रांतीनंतर संपूर्ण नागवंशांवरती कपट व कारस्थान नीतीने त्यांना सुद्धा त्यांचं राज्य हिसकावून इथल्या ब्राह्मणवाद्यांनी घेतलं होतं आणि त्या ब्राह्मणवाद्यांनी त्याच महारांना म्हणजे त्या नागवंशी महारक्कांना गुलाम करण्यात त्यांच्यावरती वेगवेगळे असे निर्बंध लादले होते. ती निर्बंध मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्यांच्यावरती वेगवेगळ्या अशा निर्बंधांची आखणी केली होती. त्याच्यामध्ये असं करण्यात आलं होतं की जो कोणी अस्पृश्य समूहातून येणारा व्यक्ती होता तो अस्पृश्य समूहातून येणाऱ्या व्यक्तीने रस्त्याने चालत असताना त्यांच्या कमरेला झाडू बांधण्यात यावा, त्यांच्या गळ्यामध्ये मडकं टाकण्यात यावं, त्यांनी रस्त्यावरती थुंकू नये, त्यांनी भर दुपारी येऊ नये, कारण त्यांनी सूर्य जर पश्चिम व पूर्व दिशेला असेल तर त्यांनी घराच्या बाहेर येऊ नये, कारण त्यांची सावली जर एखाद्या ब्राह्मण व्यक्तीच्या अंगावरती पडली तर तो व्यक्ती बाटल्या जायच्या. अशा खूप मनुस्मृती व तत्कालीन जे काही धर्मव्यवस्थेने निर्माण केलेले कायदे होते ते महारांवरती सुद्धा लादले होते आणि त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुलाम करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये झालं होतं. तर आता सर्व अवस्था ही तशीच चालत होती. हजारो वर्ष अस्पृश्यांचे हाल, अपेष्टा, कष्ट होतच होते, त्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार होतच होता. 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची नीव ठेवतात.
तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये महार सैनिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांना पाटील, देशमुख, उच्चवर्णीय, कायास्थ, ब्राह्मण या मोठमोठ्या जात समूहाने बहिष्कार टाकला होता की तू हा एका सरदाराचा सुपुत्र असल्यामुळे तुला काय आम्ही आमचा राजा मानत नाही, तुझ्या नेतृत्वामध्ये आम्ही युद्ध लढायला तयार नाही. तर छोट्या छोट्या जात समूहाच्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या स्थापनेमध्ये बलिदान दिलं. त्याच्यामध्ये महारांमधला मोठा असा सरदार म्हणून पाहिला जाते तो म्हणजे रायप्पा महार. रायप्पा महार हा बलाढ्य, बुद्धिमान, चातुर्य संपन्न, एकदम असा ताकदवान पुरुष होता आणि त्याच्या शौर्याचे खूप असे इतिहासकार खूप असे त्याच्या शौर्याचे पराक्रमाच्या नोंदी लिहून ठेवलेल्या आता. एक इतिहासकारांना असं सुद्धा लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची जेव्हा तामीर केली, रायगड किल्ल्याची जेव्हा रचना केली, तेव्हा त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की कोणताच व्यक्ती ह्या रायगड किल्ल्यावरती बिना दरोजाचा आतमध्ये येऊ शकत नाही, त्याला यायचं असेल तर दरोजाच्या आतमधूनच मधामध्ये यावं लागेल. तर रायप्पा म्हणतो मी दरोजातून न येता मी असाच गड चढून येऊन दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज त्याचं आव्हान स्वीकारतात, चढून दाखव म्हणतात. तर रायप्पा काही तासामध्येच किल्ला उतरतो बी आणि किल्ला चढूनही दाखवतो. तर शिवाजी महाराज त्याचं ते शौर्य आणि त्याचं ते चढण्याचं जी कला शैली पाहून शिवाजी महाराज मोहित होतात. त्याला म्हणतात की आजपासून रायगड किल्ल्याचा तूच किल्लेदार असणार, म्हणून त्यांनी रायप्पा महाराला रायगड किल्ल्याचा किल्लेदार केला. हा इतिहास आपण पाहत असतो. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महार सैनिकांचा भरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. महाराजांचा जो अंगरक्षक होता तो सुद्धा महार जातीचाच होता असं इतिहासामध्ये नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची नेमणूक करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज शूर होते, बलाढ्य होते आणि ताकदवान होते. त्यांनी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला हादरा देण्याचं काम केलं होतं. तर ब्राह्मणांच्या काटकरस्थानाने त्यांनी औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजाला पकडून दिलं होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हाल 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 करून औरंगजेबाने व त्याच्या सैनिकांनी त्याची हत्या केली होती. तो छत्रपती संभाजी महाराजाला वाचवण्यासाठी जो शेवटचा प्रयत्न कोणी केला तर तो रायप्पा महारांनी केला होता. आणि रायप्पा महारांनी छत्रपती संभाजी महाराजाला वाचवण्यासाठी आपले मूठभर मावळे घेऊन औरंगजेबावरती चाल केली होती आणि महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्यामध्ये निष्फळ ठरला. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजाला तो काय वाचू शकला नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाची जी काय विटंबना केली होती त्या देहाचे तुकडे जमा करून गोविंद गोपाळ महार नावाच्या एका व्यक्तीने त्याची समाधी रचली आणि त्या समाधी त्यांनी आता सुद्धा वडू बुद्रुकला त्याचा पुरावा आहे. गोविंद गोपाळ महाराजांनी संभाजी महाराजाला तिथं मुखाग्नी देऊन तिथं समाधी रचण्याचं काम केलं. त्याच्याच बाजूला आता सुद्धा गोविंद गोपाळ महाराजची सुद्धा समाधी प्रमाण म्हणून आपण पाहू शकता. हे सर्व इतिहास शिवकालीन महारांचा होता. शिवकालीन व्यवस्थेमध्ये महारांनी आपलं ताकद, आपलं प्राबल्य, आपली शक्ती, आपली चतुराई ही संपूर्ण स्वराज्यासाठी लीन करून टाकली होती आणि ते स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढत होते, स्वराज्याच्या स्थापनेसाठी झडत होते. आणि स्वराज्य हे आमचं राज्य हे मनामध्ये बाळगून संपूर्ण महारे छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ होते. परंतु नंतरच्या काळामध्ये राजा महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांना राजा करण्याचं ठरवलं होतं. मग नंतरच्या काळामध्ये पहिले शाहू महाराज जे होते, जे पहिले शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेमधून सुटल्यानंतर संपूर्ण राजा महाराजांनी असं ठरवलं की आता आपण छत्रपती शाहू महाराजांच्या पहिल्या शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये आपण मराठा साम्राज्याची नींव ठेवू. त्याच्यामध्ये छत्रपती पहिल्या शाहू महाराजांच्या सोबत महारांमधला कर्तृत्ववान असा जो सरदार होता त्याचं नाव सिद्धनाग होतं. सिद्धनाग हा छत्रपती शाहू महाराजांसोबत आला आणि त्यांनी आपले जे काही महार सैनिक जे पूर्वी शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांसोबत होते ते छत्रपती शाहू महाराजांसोबत इमानी इतबारे काम करू लागले होते. सर्व सुरळीत चालत होतं. छत्रपती शाहू महाराजांचं जशी राज्यसत्ता मराठा साम्राज्य म्हणून उदयास आली तेव्हा ह्या संपूर्ण साम्राज्याची बागडोर पेशव्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली. त्याच्यामध्ये पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ नावाच्या पेशव्यांनी फक्त छत्रपतीला नामधारीच करून टाकलं होतं. नंतर आलेला जो पहिला बाजीराव आहे त्याने तो संपूर्ण मराठा साम्राज्याची बागडोरी आपल्याच हातामध्ये घेतली होती. संपूर्ण मराठा साम्राज्याचे जे काही नीती तत्व होते ते सर्व त्यांनी आपल्या हातामध्ये घेऊन फक्त छत्रपती घराण्याला एक शिक्का मारण्यापुरतच मर्यादित करून टाकलं होतं. हे इतिहासामध्ये लिहिलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये जसे जसे पेशवे येत गेले त्या पेशव्यांनी आपलं साम्राज्य आपल्या नावानंच त्यांनी मोठं करण्याचं काम केलं. छत्रपती हे फक्त तिथं नामधारी स्वरूपामध्ये होते. त्यांना असं त्यांचं कुठलंच असं अस्तित्व नव्हतं, कुठलंच निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता नव्हती, फक्त नामधारी म्हणून राहू लागले होते. अशा अवस्थेमध्ये शाहू महाराजांचं निधन होतं. शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचे जे काही सुपुत्र होते आनंदीबाई आणि त्यांचे जे काही सुपुत्र होते ते म्हणजे छत्रपती प्रतापसिंग महाराज. छत्रपती प्रतापसिंग महाराजांना छत्रपती करण्यात यावं असं सर्वांनी ठरवलं. छत्रपती प्रतापसिंग महाराजाला वयाच्या 18व्या वर्षी छत्रपती करण्यात आलं. लहानपणीच असताना सुद्धा त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती पेशव्यांनी निर्बंध लादले होते.
पेशव्यांचं असं म्हणणं होतं की हा जर उद्या चलून हा छत्रपती हा जर शिकला तर ह्या छत्रपती आपल्यावरती अंकित आणन, आपल्यावरती वेगवेगळे असे निर्बंध आणन, आपल्याला हिशेब मागत. त्यामुळे त्यांनी छत्रपती प्रतापसिंग महाराजांच्या शिक्षणावरती बंदी आणली होती. आणि तो कुठल्याच प्रकारे शिकला नाही पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यावरती गुप्तहाराची नेमणूक केली होती. तो गुप्तहार म्हणजे त्र्यंबकजी डेंगळे नावाचा पेशवायचा एक सरदार होता. त्र्यंबकजी डेंगळे 24 तास प्रतापसिंग महाराजावरती नजर ठेवून राहायचा, बघायचा कोणी प्रतापसिंग महाराजांना तलवार चालवायला शिकवते का, कोणी प्रतापसिंग महाराजांना कुठल्या प्रकारचं शिक्षण देते का, कोणी प्रतापसिंग महाराजांना कोणत्या वायमिक कसरती शिकवते का, अशा कुठल्याच अवस्था त्याला शिकवल्या नाही पाहिजे याची पूर्ण व्यवस्था पेशव्यांनी केली होती. आणि पेशवे त्याच्यामध्ये निपुण असे एकदम चालाकीने त्या गोष्टीवरती वास ठेवून होते. पेशव्यांचा ह्या मागे एवढा दृष्टिकोन होता की जो कोणी छत्रपती बनेल तो आमचा गुलामच असला पाहिजे, तो आमच्या हाताखालीच असला पाहिजे, आम्ही त्याला राजाचा मान सन्मान देऊ, पण त्याने आम्हाला प्रश्न नाही केला पाहिजे, त्याने आम्हाला कुठल्याच प्रकारचा हिशेब आणि काहीच विचारलं नाही पाहिजे, हा त्या मागचा एक दृष्टिकोन होता. परंतु प्रतापसिंग महाराज यांची जी काही आई होती आनंदीबाई, त्यांना असं वाटू लागलं होतं की आपला मुलगा शिकला पाहिजे, आपला मुलगा अडाणी नाही राहिला पाहिजे. हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आनंदीबाई रात्री 2 ते 4 ह्या सुमारास ते छत्रपती प्रतापसिंग महाराजांना शिकवण्याचं ते काम करायचं. प्रतापसिंग महाराजांची ती रोज रात्री अभ्यास घ्यायची, रोज रात्री ते त्यांना शिक्षण द्यायचं आणि त्यांना हुशार करण्याचं काम त्यांनी केलं. जेव्हा छत्रपती प्रतापसिंग महाराज 18 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना सातारच्या गादीचा छत्रपती करण्यात आला. सातारच्या गादीचा छत्रपती झाल्यानंतर प्रतापसिंग महाराजांनी चांगले लोक कल्याणकारीच निर्णय घेतले. त्यांनी जलमंदिर बांधले, धर्मशाळा बांधल्या, रोड रस्ते धरणं ह्या सर्व ज्या मानवी उपयोगात असलेल्या गोष्टी बांधण्याचं ते काम करू लागले. पेशव्यांना कुठेतरी ते चीड आली, अरे आमचा म्हणजे हे छत्रपती कुठेतरी पैसा संपूर्ण लोककल्याणामध्ये घालायला, याच्यामध्ये आमचे आयुष्य आराम कसे पूर्ण होतील, आमचे आयाशा कशा पूर्ण होतील, हा मनामध्ये राग ठेवून पेशव्यांनी काय केलं की वेगवेगळे काटकारस्थान करून एक अशी अफवा मराठा साम्राज्यामध्ये पसरवली की प्रतापसिंग हा वेडा आहे, प्रतापसिंगला भान नसते, प्रतापसिंगला काहीच कळत नाही, प्रतापसिंग महाराज हे वेडे हात, त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे, त्याला जर तुरुंगात नाही टाकलं तर ते कोणालाही मारत सुटेल करून असे कपट नीती कारस्थान रचून पेशव्यांनी प्रतापसिंग महाराजांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. प्रतापसिंग महाराजांना तुरुंगामध्ये टाकल्यानंतर संपूर्ण राज्यकारभार हा बाजीराव पेशव्याच्या हातामध्ये आला, दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या हातात आला. थोर इतिहासकार माम देशमुख असे लिहितात की दुसरा बाजीराव म्हणजे जगाच्या इतिहासामधला सर्वात अय्याश असा सेनापती म्हणून आपण पाहतो. त्याच्या शनिवार वाड्याच्या जनानखान्यामध्ये 200 बाया त्याने ठेवल्या होत्या. इतका वैभिचारी पुरुष कोण होता तर तो दुसरा बाजीराव होता. आणि त्या दुसऱ्या बाजीरावचंच अपत्य म्हणून बुधवारपेठ आता सुद्धा अस्तित्वात असलेलं एक कारण आहे. म्हणजे स्त्रियांचा कुठलाच असा सन्मान न करणारा, स्त्रियांवरती एकदम उपभोगाच साधन बघणारा, एकदम अयाश आणि अहंकाराने लीन असणारा पुरुष कोण असेल तर ते दुसरा बाजीराव म्हणून इतिहासामध्ये त्याच्या गणनेमध्ये केलेले आहे. त्याला साम्राज्य वाढवण्याचं कुठलंच असं हेतू नव्हता, साम्राज्य मोठं करण्याचा असा कुठलाच हेतू नव्हता, फक्त आयुष्य आराम आणि फक्त अयाशाची जिंदगी जगण्यामध्ये तो तल्लीन होता. दुसऱ्या बाजूला तो कर्मठ ब्राह्मणवादी सुद्धा होता. त्याच्या मनामध्ये इतर जातीविषयी नेहमी द्वेष राहायचा, इतर सैनिकांविषयी नेहमी द्वेष राहायचा. तो स्वतःला कोकणास्थ ब्राह्मण म्हणजे उच्च कुलीन ब्राह्मण मानून तो सर्वांची एकदम हीन वागणूक त्यांना वागणूक द्यायचा. मग त्याच्या दरबारामधला किती मोठा सरदार असो तो त्याच्याशी एकदम खालच्या पातळीने बोलायचा. हे सर्वजण का सहन करत होते? कारण त्याला वाटलं होतं की आपण आपल्या रक्तामासाने उभं केलेलं साम्राज्य कोणातरी एका माणसाच्या बोलण्यामुळे, चुकीमुळे आपण त्याला नष्ट न करता आपण त्याला वृद्धिंगित केलं पाहिजे, आपण त्याला वाढत होतो. प्रतापसिंग महाराजांची कैद ही संपूर्ण लोकांच्या मनामध्ये टोचत होती, पण त्याच्या विरुद्ध बंड कोणी करायला तयार नव्हतं. एक बंड केलं चतुरसिंग भोसले यांनी. चतुरसिंग भोसलेंनी प्रतापसिंग महाराजांना वाचवण्यासाठी मोठं एक असं बंड केलं. पण चतुरसिंग भोसलेचं बंड बापूसाहेब गोखले आणि त्र्यंबक डांगळे यांनी लवकर ओळखलं आणि त्यांचे तो बंड मोडून काढून त्यांची तिथे हत्या करण्यात आली. ते शेवटचं बंड होतं प्रतापसिंग महाराजांना वाचवण्याचं. आता हे सर्व घटनाक्रम होत होतं आणि सर्व घटनाक्रम होत असताना प्रतापसिंग महाराजांचे जवळचे असलेले रेंगो बापूजी हे सर्व आपल्या डोळ्याने पाहत होते. त्यांना कुठेतरी खूप असं वाईट वाटत होतं आणि आपण याच्या विरोधात काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं होतं. मग त्यांनी एक असा स्वतःहून एक असा सुझाव करतात. त्या काळामध्ये बॉम्बेवरती मोठ्या प्रमाणावरती इंग्रज सेना येऊन उतरली होती आणि इंग्रजांचं बॉम्बेवरती मोठं असं साम्राज्य निर्माण झालं होतं. तर रेंगोजी बापूला असं वाटलं की आपण जावं आणि जे काही बॉम्बेचा गव्हर्नर आहे एलिफंटसन, त्या एलिफंटसनची आपण एक मुलाखत घ्यावी आणि त्यांना एक विनंती अर्ज करावा की तुम्ही आमच्या प्रतापसिंग महाराजाला वाचवण्यासाठी आमची मदत करण्यात यावी. कारण त्या काळामध्ये इंग्रजा एवढं सक्षम सैन्य दुसरं कोणाकडेच नव्हतं. रेंगो बापूजी एलिफंटसनकडे जातात आणि त्याच्याकडे एक विनंती अर्ज करतात की
आपण आमचे प्रतापसिंग महाराजाला वाचवण्यासाठी आपण मदत करा, त्याचा योग्य तो असा मोबदला आम्ही इंग्रज सरकारला देण्यासाठी तयार आहोत. प्रतापसिंग महाराजाला वाचवण्याचं ऐकताच एलिफंटसनला वाटतो की ह्या सरदाराची तळमळ मला योग्य वाटते. तू काय कर म्हणतात, तू लिखित स्वरूपामध्ये प्रतापसिंग महाराजाकडून आण, म्हणजे आम्हाला त्याची खात्री पटल, मग आम्ही तुला परमिशन देऊन टाकतो. वेगवेगळे रंग, वेगवेगळे रूप धारण करून एकदा ते समर्थ रामदासाच्या संन्यासाचा रूप धारण करून ते पेशवाईच्या कैदखान्यापर्यंत जातात आणि प्रतापसिंग महाराजांकडून मोहर मारून प्रतापसिंग महाराजांचं म्हणणं ऐकून ते त्यांना सांगतात की मी एलिफंटसनला मदत मागत आहे आपल्याला वाचवण्याची, त्याच्यामध्ये आपण होकार द्या, अशी परमिशन ते मागून येतात. प्रतापसिंग महाराज त्याला परमिशन देतात, तू जाय म्हणतात आणि एलिफंटसनकडून आपली मदत माग. एलिफंटसन कडे तो जातो आणि सांगतो की प्रतापसिंग महाराजांचा याला होकार आहे, तुम्ही मराठा साम्राज्यावरती चाल करून येऊ शकता आणि तुम्ही आमच्या प्रतापसिंग महाराजाला वाचू शकता. हे महत्वाचा मुद्दा ह्या व्हिडिओमध्ये आहे की प्रतापसिंग महाराजांना कैद केल्यामुळे इंग्रजांनी मराठा साम्राज्यावरती चाल करण्याचे ठरवलं होतं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये हे पाहू की जे महार सैनिक होते ते इंग्रजांसोबत का गेले, हे आपण महत्वाचा मुद्दा आपण या तर महार सैनिक हे इंग्रजाच्या बाजूने का गेले ह्या व्हिडिओ मार्फत आपण प्रथमतः बघूया. ज्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी महार सैनिकांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं होतं, ज्या महार सैनिकांनी आपलं अक्षरशः रक्त सांडून इथे स्वराज्याची नीव ठेवली होती, त्या महार सैनिकांना नंतरच्या काळामध्ये दुसरा बाजीराव व पेशवाईच्या काळामध्ये खूप अशी नीच अशी वागणूक देण्यात येऊ लागली होती. म्हणजे जे इतर जातीचे सैनिक होते त्या इतर जातीच्या सैनिकाला जो योग्य प्रकारचा असा सन्मान मिळायचा तो पेशवाईमध्ये महार सैनिकांना मिळायचा नाही. जर एखादा महार सैनिकापुढे इतर जातीचा हवालदार सुद्धा आला, एक साधा शिपाई सुद्धा आला, तर एखाद्या सुभेदार असलेल्या किल्लेदार असलेल्या महाराला त्या छोट्या जातीच्या शिपायाला जोहार मायबाप करावं लागायचा. ही त्या काळातली परंपरा झाली होती. म्हणजे एका मोठ्या पदावरती असताना सुद्धा आपल्याला जाती येतीची मोठी चटके तिथे सहन करावं लागले होते. जेवढं रक्त इतर जातीच्या लोकांनी स्वराज्य निर्मितीसाठी सांडवलं होतं त्याच्याहून 2 पट रक्त महारांनी सुद्धा सांडवलं होतं, या इतिहासाचा नोंद आहे. मग त्या महारांसाठी काय दिलं हा प्रश्न जेव्हा त्यांच्या मनामध्ये आला की ज्यांच्यासाठी आम्ही रक्त सांडवायला तयार आहोत ते लोक आम्हाला पाणी सुद्धा द्यायला तयार नाहीत, हा प्रश्न संपूर्ण लोकांच्या मनामध्ये उद्भवू लागला होता. एका युद्धाची अवस्था होती, युद्धाच्या अवस्थेमध्ये महार सैनिकांचं जरी तुकडी ब्राह्मण सैनिकांच्या बाजूला असेल तर ब्राह्मण सैनिक म्हणायचे महार सैनिकांची तुकडे आमच्या पलीकडे करा, कारण त्यांची सावली आमच्या अंगावर पडायली म्हणून आमचा बाट व्हायला. ही अशी एकदम कपट नीती, एकदम अशी विषमता भरलेले सैनिक आणि विषमता भरलेले लोक हे तिथे अस्तित्वात होते. का अस्तित्वात होते? कारण त्याला खतपाणी घालणाराच व्यक्ती हा बाजीराव पेशवा होता. जर एखाद्या राज्य व्यवस्थेचा राजा हा समतावादी असेल तर तिथली प्रजा सुद्धा समतावादीच असते. जर राजानेच विषमतेला अंगाशी धरला असेल, विषमतावादी असेल, तर निश्चित प्रजा सुद्धा विषमतावादीच होते, हा इतिहास आहे. म्हणून या विषमतावादी पेशव्याची जे काही सैनिक होते, जी काही प्रजा होती ती सुद्धा विषमतावादीच होती. त्यांना महारी उपभोगाचं साधन होतं, त्यांच्या काम करून घेण्याचं साधन इतिहासापासून त्यांच्या धर्मग्रंथाने लिहून ठेवलं होतं की महारांकडून फक्त काम करून घ्यायचं, तो मोबदला कुठलाच द्यायचा नाही. मोठ्या मोठ्या प्रमाणावरती महार सैनिकांना काम करून घ्यायचं. कोणचा गड चढायचा असलं महार सैनिक चढायचे, मोठमोठे तोफखाने हत्तीसारखे ओढत ते न्यायचे, मोठमोठे शस्त्र बनवण्यामध्ये त्याचं योगदान होतं, मोठमोठ्या किल्ल्याच्या रचनेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी योगदान दिलेलं आहे. या महार सैनिकांना काय वागणूक होती? एकदम नीच वागणूक होती. महार सैनिकांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आम्हाला सुद्धा तेवढंच स्वाभिमानाचं जीवन द्या जे इतर सैनिकांना तुम्ही देता. आमच्याही रक्ताने क्रांती केलेली आहे, तुमच्याही रक्ताने क्रांती केलेली आहे, मग तुमच्या रक्ताच्या क्रांतीला एवढे महत्व का, आमच्या रक्ताच्या क्रांतीला काहीच महत्व नाही. हा महार सैनिकांच्या मनामध्ये असा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न पडला होता आणि कुठेतरी त्याला आतल्या आत पोखरून टाकू लागला होता. दुसरा बाजीराव सत्तेत येतात तर जुलुमाची एकदम परिकाष्ठा झाली महार सैनिकांवरती. महार सैनिकांवरती जुलूम हा एकदम टोकाचा होऊ लागला होता. महार सैनिकांना कुठेतरी वाटू लागलं जर हेच जर स्वराज्य असेल, हेच जर आमचं राज्य असेल तर आमचं राज्य आम्ही याला म्हणावं कसं. औरंगजेब मुघलांचा जो काही अन्याय अत्याचार इथल्या स्वदेशी लोकांवरती होऊ लागला होता त्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक संघटित होऊन त्या परकीय मुघली राज्य व्यवस्थेविरुद्ध बंड करून स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी व्यूहरचना आखली होती. ते त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले होते. त्या राज्यामध्ये मुघलांहून भयानक सुद्धा जर अन्याय अत्याचार आमच्यामध्ये होत असेल मग मुघलांच्या राज्यामध्ये आणि आमच्या राज्यामध्ये फरक काय, हे तिथल्या महारांना प्रश्न पडू लागला होता. महारांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शिदनाग करत होता. संपूर्ण शिदनाग त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना जागृत करत होता. कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला आपली मायभूमी मातृभूमी आपल्याला सोडायची नाही ते सांगत होता. पण अशा अवस्थेमध्ये अन्याय अत्याचार एकदम पराकोष्टीला गेला होता. मित्रांनो, जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होत असतो, प्रचंड प्रमाणामध्ये अत्याचार होत असतो, तेव्हा त्या अन्याय आणि अत्याचारातून विद्रोहाचा विस्फोट होत असतो. आणि तोच विस्फोट सिद्धनाकाच्या हृदयात सुद्धा झाला, सिद्धनाकाच्या मेंदूत सुद्धा झाला आणि सिद्धनाकाचं शिष्टमंडळ बाजीराव पेशव्याच्या दरबारामध्ये गेलं. बाजीराव पेशवा अहंकाराने लीन असलेला, एकदम असा अहंकाराने चिडलेला, अहंकारामध्ये
मग्न असलेला जेव्हा सिद्धनाकाकडे तुच्छतेच्या नजरेकडे बघतो, सिद्धनाक जातो आणि बाजीराव पेशव्याला जोहार करतो आणि बाजूला उभा राहून म्हणतो, तेव्हा अहंकाराच्या दृष्टिकोनामध्ये असलेला जो काही बाजीराव पेशवा होता तो सिद्धनाकाला म्हणतो, काय काम आहे रे तुझं इथं, कस काय आलास? तेव्हा सिद्धनाक म्हणतो की महाराज, माझं फक्त एक छोटूसच काम आहे की इतर सैनिकांना जशी वागणूक दिली जात आहे आपल्या साम्राज्यामध्ये तशीच वागणूक तुम्ही आम्हाला सुद्धा द्या, आमच्या सैनिकांना सुद्धा द्या, आम्हाला सुद्धा पूर्ण वेळचं जेवण द्या, आमच्या लोकांना राहण्यासाठी चांगले ठिकाण द्या, आमच्या लोकांना घर बांधण्याची परवानगी द्या, आमच्या लोकांना चांगले कपडे घालण्याची परवानगी द्या. जर एखाद्या महार स्त्रीला पूर्ण साडी घालायची असेल तर तिला ती परवानगी नाही, तिला अर्धी साडी घालावी लागते, त्याला नवे कपडे घालण्याचे अधिकार नाहीत, त्याला मंदिर प्रवेशाचा अधिकार नाही, कुठल्याच प्रकारचे अधिकार आम्हाला आपल्या साम्राज्यामध्ये नाहीत. त्याच्यामुळे सर्व हक्क अधिकार तुम्ही आम्हाला द्या, अशी आमची आपल्याकडे एक आग्रहाची विनंती आहे. तर मदमस्त अवस्थेमध्ये एकदम असा दारू पिलेल्या अवस्थेमध्ये बाजीराव पेशवा सिद्धनाकाकडे पाहून म्हणतो की सिद्धनाक, पायाची चप्पल ही कितीही सुंदर असली तरी तिला डोक्यावरती घेत नाहीत, याचा एक इतिहास आहे म्हणतात. तू आमच्या पायातली चप्पल आस, तू किती शूर असेल, तू किती कर्तृत्वान असेल, तू कितीही मोठमोठे युद्ध लढला असेल, पण तू आमच्या पायाचं पायतान आहेस, म्हणून आम्ही पायतानाला डोसक्यावर घेऊन नाचणारे लोक नाहीत. हा सिद्धनाकाला अपमानकारक शब्द बाजीराव पेशवा तिथं वापरतो. सिद्धनाकाच्या मनामध्ये कुठेतरी वाईट वाटतं की ज्या साम्राज्यासाठी रक्त सांडवलं ती लोक आज विचारायला तयार नाहीत, आपल्याला बोलायला सुद्धा तयार नाहीत. एक छोटूसं सन्मानाचं जीवन आम्हाला पाहिजे होतं, आम्ही तर आमचं सर्वस्व द्यायला तयार होतो, फक्त त्यांनी थोडासा अधिकार द्यायला आम्हाला तयार नव्हते. धर्म अहंकारामध्ये लीन असलेला बाजीराव पेशवा हा तिथून सिद्धनाकाचा प्रचंड असा अपमान करतो आणि सिद्धनाकाला म्हणतो, तिथून लवकर निघून जा, नाही तर इथे तुला मी मृत्यूदंड देईन. सिद्धनाक डोळ्यात डोळे घालून बाजीराव पेशव्याच्या पाहतो आणि म्हणतो की महाराज, आम्ही आमच्या रक्ताने हाडामासाने या स्वराज्याची निर्मिती केलेली आहे, या साम्राज्याची आम्ही निर्मिती केलेली आहे. आम्ही जर उद्या आपल्याकडून दूर गेलो तर मग याची वाईट परिणाम या साम्राज्याला भोगावं लागणार आहे, कारण या साम्राज्याच्या सर्व व्यूहरचना या आम्हाला मुखपाठात, कारण ते रचणारेच आम्ही होतो. म्हणून कुठेतरी आपण आपल्या हाताने आपल्या साम्राज्याचा सत्यानाश करू नका, ही आपली आपणास विनंती आहे. आम्ही ज्या मागण्या मागत आहोत त्या मागण्या तुम्ही आमच्या मान्य करा. आम्हाला हे स्वराज्य, आम्हाला हे राज्य सोडायचा, ही पेशवाई सोडायचा आमच्या कुठेच मनामध्ये नाही. आपण आपल्या सोबतच राहू, पुन्हा एकदा आपण गुन्ह्या गोविंदाने राहू, पुन्हा एकदा साम्राज्याची नीव आपण पुढे ठेवूया. इंग्रज आपल्या वेशीवरती येऊन बसलेला आहे, इंग्रज आपल्या बाजूला येऊन बसलेला आहे. त्या इंग्रजाला जर आपण नाही हरवलं तर मग आपलं वाईट होईल, त्या इंग्रजाला आपण हरवलं पाहिजे, हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवूया. आपण त्या इंग्रजांशी एक संगतीने लढूया. आम्ही इंग्रजांना जसं खड्याच्या लढाईमध्ये जसं आपण हरवलं होतं, जसं महादाजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये जे युद्ध लढलं होतं, त्या युद्धाच्या नेतृत्वामध्ये जे काय हरवलं होतं, तसं पुन्हा एकदा इंग्रजांना हरवून त्यांना भारतातून बाहेर काढून आपण या देशावरती आपला भगवा ध्वज पुन्हा एकदा फडकूया, अशी आग्रहाची विनंती सिद्धनाक पेशव्या बाजीरावकडे करतो. पण बाजीराव हा एकदम अहंकारी पुरुष होता, त्याच्यामध्ये धर्म अभिमानी होता. त्याला वाटायचं की ह्या पृथ्वी तलावरती सर्वात शूरवीर जो कोणची जमात आहे तो ब्राह्मणांची आहे, ब्राह्मणांनी एवढं शूरवीर कोण नाही. तो नेहमी उदाहरण देत असताना म्हणायचं की 21 वेळा निक्षत्रिय केलेल्या परशुरामाचे आम्ही वंशज आहोत, त्याच्यामुळे आमच्या शौर्याचा कोणीच मोजमाप करायचा नाही. अहंकारामध्ये लीन असलेला बाजीराव अपमानकारकरित्या सिद्धनाकाशी बोलत होता. सिद्धनाकाला सगळं असं अपमान करणाऱ्या गोष्टी होत्या, त्याला सर्व असं सहन होत नव्हतं की काय म्हणजे हे, आपण याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि हे आपलाच अपमान करतात. तो प्रतिकाराच्या आगमध्ये, असा अपमानाच्या आगमध्ये मोठ्या प्रमाणावरती सिद्धनाक असा जळू लागला होता आणि सिद्धनाकाला असं खूप असं वाईट वाटू लागलं होतं. सिद्धनाक बाजीराव पेशव्याला म्हणतो, एक तर तुम्ही आमचं जीवन गायीच्या शेणाच्या पलीकडे केलेलं आहे आणि ते शेणामय जीवन सुद्धा आम्ही जगायला तयार आहोत. का? कारण आम्हाला मातृभूमीला कोणाची गुलाम होऊ द्यायचं नाही. आणि तुम्हाला जर मातृभूमी गुलामच होऊ द्यायची असेल तर मग याची वाईट परिणाम पेशवाईला भोगावे लागतील. कारण ज्या महारांनी या राज्याच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान दिले होते ते महार आता याला बर्बाद करण्यासाठी सुद्धा कुठलाच विचार करणार नाही. कारण हा लढा आता आमच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा झालेला आहे. ह्या अस्तित्व आणि अस्मितेच्या लढ्यामध्ये आता आम्ही मराठा साम्राज्याची, आम्ही पेशवाईची साथ सोडत आहोत आणि माझ्यासोबत माझे सर्व महार सैनिक आताच ह्या क्षणापासून आपल्या साम्राज्यापासून दूर जात आहेत असं त्या दरबारामध्ये सिद्धनाक जाहीर करतो आणि दरबारामधून रागाने निघून जातो. सर्व महार सैनिकांना म्हणतो, आपले पेशे सोडून द्या, आता आपण ह्या सैन्याचा कुठलाच भाग नाही असं जाहीर केल्या क्षणी सर्व महार सैनिक आपले शस्त्र राजदरबारामध्ये फेकून आम्ही सिद्धनाकाच्या बाजूने आहोत हे दाखवण्यासाठी सर्व तिथून निघून जातात. हे या युद्धाचं दुसरं एक मत. महार सैनिकांनी इंग्रजांच्या सोबतीने मिळून खडकी इथे मोठं असं युद्ध केलं आणि त्या खडकीच्या युद्धामध्ये पेशव्याच्या सैन्याला पराभूत केलं.
मग दुसरं युद्ध येरवाड्याच्या जवळ सुद्धा झालं आणि येरवाड्याच्या युद्धामध्ये सुद्धा पेशवाई सैन्याचा नसते नाबूद इंग्रज सैनिकांनी केला आणि शनिवार वाडा आपल्या ताब्यामध्ये घेतला. दोन्ही युद्धाचा भयानक असा पराभव पाहून स्वतःला वाचवण्यासाठी बाजीराव पेशवा शनिवार वाडा सोडून पळून जातो आणि पुण्यात तरी एका जंगलामध्ये जाऊन लपतो. तेव्हा बापूसाहेब गोखले, त्र्यंबक डेंगळे, काही दुसरे इतर सरदार मिळून बाजीराव पेशव्याला म्हणतात की आम्ही संपूर्ण भारतामधली सेना बोलवलेली आहे आणि आता आपण आपलं पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आपण एक युद्ध इंग्रजांसोबत करूया. आणि ती त्यांची एकदम सुनियोजित आणि व्यवस्थित अशी रणनीती बापूसाहेब गोखलेच्या नेतृत्वामध्ये चालू होती. दोन युद्धाच्या विजयानंतर इंग्रज सैनिक थोडे थकले होते. काही जण मुंबईकडे परत गेले होते, काही जण पुण्यामध्ये स्थायी झाले होते. परंतु रतननाग, भिकनाग आणि इतर महार सैनिकांची एक मोठी अशी तुकडी भीमा कोरेगाव कडे कूच करत होती. ती पायी चालत चालत 15-16 किलोमीटरचा पायी चालत प्रवास ते भीमा नदीच्या तळाशी येऊन थांबला होता. त्याचा कप्तान होता स्टाटन. मेन विषयाकडे आता आपण वळत आहोत. रतननाग, भिकनाग आणि इतर महार सैनिकांच्या नेतृत्वात असलेल्या महार सैनिकांच्या सोबत काही प्रमाणात मराठा सैनिक सुद्धा होते, काही प्रमाणात अरबी मुसलमान सैनिक सुद्धा होते, काही प्रमाणात राजपूत होते, काही प्रमाणात अस्पृश्यांमधल्या मातंग समाजातील व इतर हिंदू जातीतील लोक सुद्धा सोबत होते. एकदम 800 ते 900 जणांचा एक तुकडीचा वर्ग भीमा नदीच्या तळाशी तळ ठोकून बसला होता. खूप दूरचा प्रवास करून ते आले होते. दोन युद्ध जिंकल्यानंतर त्यांचं संपूर्ण अंग असं थकलं होतं. 31 डिसेंबर 1817 मध्ये ते संपूर्ण सैन्य भीमा नदीच्या तळाशी तळ ठोकून बसलं होतं आणि त्यांचं थकलेलं शरीर त्यांनी तिथे उभे होते. तर स्टाटनला एक असा निरोप येतो की भीमा नदीच्या पलीकडल्या तलावरती पेशव्यांचे 28,000 सैनिक हातामध्ये शस्त्र तलवार घेऊन नदी पार करण्यासाठी या दिशेकडे येत आहेत. स्टाटन परेशान होतो. हे कसं अचानक? पण दोन युद्ध झाल्यानंतर संपूर्ण सेना थकली होती. त्यांनी 15-16 किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. आमच्याकडे फक्त 2च तोफा होता आणि 36 की 35 ब्रिटिश शैलीच्या गन होता, बंदुकी होता. आमच्याकडे म्हणावं तसं मनुष्यबळ, बंदूक, दारू गोळा, कुठल्याच प्रकारचा साहित्य साठा आमच्याकडे नाही. आणि एवढ्या मोठ्या सेनेचा आता आपण सामना कसा करायचा? स्टाटनला मोठा असा प्रश्न पडला होता. रतननाग, भिकनाग, सिद्धनागाचे जे काही सवंगडी होते ते स्टाटनला म्हणतात तुम्ही कुठल्याच प्रकारची काळजी करू नका. ज्या मेहनतीने, ज्या कष्टाने आणि ज्या ताकदीने आपण पुन्हा जिंकलं होतं ते पुन्हा आपण पेशव्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला द्यायचं नाही. आपल्याला आपण निर्माण केलेलं राज्य आता आपल्याला सातार जिंकायला जायचं आहे. त्याच्यामुळे आता आपण माघार न घेता आपण इथे युद्ध केलं पाहिजे, सर्व महार सैनिक स्टाटनला म्हणतात. स्टाटन आपल्या एका माणसासोबत निरोप घेऊन पुण्याकडे रवाना करतो, पुढे बॉम्बेकडे रवाना करतो आणि सांगतो की असा हल्ला होण्याचे चान्सेस आहेत, तर आपण आपल्या सैन्याचं जे काही तुकड्या असतील ते आमच्या मदतीसाठी पाठवा. पण ते दोन्ही जे काही गुप्तहेर होते त्यांना वाटतच पेशवे मारून टाकतात आणि कुठल्याच प्रकारची मदत त्याच्याकडे जात नाही. परंतु एक हुशार व्यक्ती पुण्यापर्यंत पोहोचतो आणि त्याने सांगतो की पुण्याच्या पलटणकडे जातो. मग ती पलटण पुढे करून बॉम्बेकडे जाते आणि बॉम्बेच्या पलटणला आदेश येतो की भीमा कोरेगाव येथे 500-800 सैनिक आपले फसलेले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी आपलं सैन्य तुकडी धाडलं पाहिजे. बॉम्बे पासून पुण्यापर्यंत यायला मोठा असा प्रवास लागतो आणि पायी येत असताना तो मोठाच असा वेळ लागतो. स्टाटन परेशान होतो की आता एवढ्या मोठ्या अवस्थेमध्ये आपल्या सैन्याला वाचवायचं आहे, एक तर सैन्य वाचवायचं आहे. इथं जर आपण हरल्या तरी पुन्हा सहज जिंकू शकतो, पण पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सैनिक नव्हते. नेमकीच 2 युद्ध झाले होते. 2 युद्ध होऊन फक्त 2च महिने झाले होते आणि काही अधिकारी हे सुट्टीवरती गेले होते. काही अधिकारी हे दूर बॉम्बेमध्ये गव्हर्नरला माहिती देण्यासाठी गेले होते. त्याच्यामुळे स्टाटनवरती संपूर्ण अशी दडपण आली होती. स्टाटन हा परेशान होता की आता ह्या अवस्थेमध्ये करायचं काय. त्याच्याशिवाय जिंकू किंवा मरू याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. जिंकल्या तर विजय आहे, मेल्या तर मृत्यू आहे, पण पळून जायचं नाही हे सर्व पाहिलं. आणि स्टाटन आत्मविश्वासी होता आणि जेव्हा त्यांनी महार सैनिकाकडे पाहिलं, महार सैनिकाकडे म्हणलं काय निर्णय घ्यावा आपण याशी, तेव्हा महार सैनिक एका हाकीमध्ये म्हणतात की आपण पेशव्यांविरुद्ध लढलंच पाहिजे. स्टाटन म्हणतो आपलं तेवढं सैन्यबळ नाही, आपल्याकडे तेवढे संसाधन नाही, आपल्याकडे तेवढे ताकद नाही, आपल्याकडे मनुष्यबळ नाही, लढणं कसं आहे. 28,000ची फौज आहे, त्याच्याकडे 25,000 फक्त घोडदळच होता, त्यांच्याकडे तोफ होता, त्याच्याकडे अरबी प्रशस्त तोफखाने होतं,
त्याच्याकडे बलाढ्य असे राजपुतांचे मोठमोठे सैनिक हात, मराठ्यांचे हात, होळकरांचे, शिंद्याचे, एकदम ज्यांनी अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण करणारे सर्व कर्तृत्ववान सरदार सुद्धा तिथे आहेत. त्याला हरवणे ही सोपी गोष्ट नाही. ते स्टाटन महार सैनिकांना सांगतो, तो महार म्हणतात की आमच्याकडे आत्मविश्वासाने भरलेले सैनिक आहेत. उद्या स्टाटनचा मृत्यू जरी झाला तरी आम्ही स्वतः स्टाटन म्हणून ह्या साम्राज्यासाठी लढायला तयार आहोत. म्हणून तुम्ही माघार घेऊ नका, कारण हे मिळवलेलं पुन्हा साम्राज्य आम्हाला पुन्हा पेशवायच्या ताब्यात जायचं नाही. त्याच्यासाठी रक्तही सांडू आणि स्वतःचं रक्तही आम्ही सांडवायला तयार आहोत. मग आम्ही आमचं बलिदान देऊ, पुढच्याला मारू किंवा स्वतः मरू. हा आत्मविश्वासी हुंकार जेव्हा महार सैनिकांनी स्टाटन पुढे केला तेव्हा स्टाटन गर्वाने पुढे फुगला आणि त्यांनी व्यूहरचना केली. जवळच कोरेगावच्या जवळ असलेल्या टेकडीवरती 2 तोफी ठेवण्यात आल्या आणि त्या तोफीचा नेम व्यवस्थित बाजीराव पेशव्याच्या सेनेकडे करण्यात आला. फक्त 2 तोफी इंग्रज साम्राज्याकडे होत्या. 2 तोफीचा करण्यात आला. 36 अशा बंदुकी होत्या आणि त्या बंदुकीचं व्यवस्थित असं नियोजन स्टाटननी केलं होतं. काही महार सैनिकांच्या हातामध्ये 2-2 तलवारी, काहींच्या हातामध्ये ढाल होते. व्यवस्थित व्यूहरचना आखून संपूर्ण युद्ध तयार झाले होते. 1000 अरबी सैनिकांची पहिली तुकडी स्टाटनच्या सैनिकांवरती हल्ला करण्यासाठी भीमा कोरेगावकडे कूच करते. भीमा कोरेगावकडे कूच करताच महार सैनिक तिथेच वाटेमध्ये उभे असतात. तोफीचा जो काही वेग होतो त्या अरबी सैनिकांपर्यंत जात नाही. तो अलीकडेच येऊन गोळा पडू लागला होता. तो स्टाटन परेशान होतो, अरे आपला जो काही तोफचा हे आहे तो त्यांच्यापर्यंत जातच नाही, मग आपण अशा अवस्थेत करायचं काय. मग तोफा थोड्या खाली उतरवण्यात आल्या आणि तिथून तोफ दागल्या तर ते अरबी सैनिकापर्यंत जाऊ लागल्या होत्या. बंदुकीचाही गोळ्याचा मोठ्या प्रमाणावरती वर्षाव होऊ लागला होता आणि महार सैनिकांच्या काही तुकड्यांनी जाऊन अरबी सैनिकांना गिनिमी काव्याने लपून छपून जाऊन गोरेला स्टाईलने जाऊन अरबी सैनिकांच्या पहिल्या 1000 तुकडीचा नैनाट तिथे करून टाकला होता. बाजीराव पेशवा परेशान, एवढ्या शूरवीर अरबी सैनिकांचा सत्यानाश करून टाकला महाराणी, इंग्रजांनी, महाराणी. हे काय, कोणचे त्यांच्यामध्ये प्राबल्य, कोणची शक्ती आता आणावं त्यांच्यामध्ये झाली. दुसरी 2000ची मराठा आणि राजपुतांची तुकडी पुढे ढकलण्यात आली. मराठा सैनिक आणि राजपूत सैनिकांची तुकडी पुढे ढकलण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्र्यंबक डांगळे होते, बापूसाहेब गोखले होते. यांच्या तुकडीने महार सैनिकांवरती चाल केला. मराठा आणि राजपूत सैनिकांची एक मोठी अशी तुकडी इंग्रजांच्या विरोधामध्ये महारांना मारण्यासाठी एक मोठी तुकडी भीमा नदी पार करून ह्या इंग्रज सैन्याशी युद्ध करण्यासाठी पुढे सरसावली. महार सैनिक हातामध्ये तलवारी, बंदुकी घेऊन सज्जच होते. जे काही तोफखान्याचं नेतृत्व करत होता त्रोशम नावाचा ब्रिटिश अधिकारी, त्या त्रिशूलम नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या तोफखान्या त्या सैनिकांवरती मोठ्या प्रमाणावरती डागण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सैनिक मारल्या जाऊ लागले होते. तर त्या तोफखान्याचा नेम कुठून यायला हे पेशवाईच्या सैनिकांनी बघलं आणि पेशवाईचे सैनिक त्या तोफखान्याकडे चाल करून त्यांनी त्रोशमला तिथंच मारून टाकलं आणि त्रोशमचा मुंडका भाल्यावरती लावून त्यांनी संपूर्ण सैन्यामध्ये मिरवण्याचं, एक दहशत निर्माण करण्याचं काम तिथे केलं. आपल्या अधिकाऱ्याचं तोफखाना त्यांनी नस्तेनाबूत केला. दोन्ही तोफा त्यांनी नस्तेनाबूत करून तिथल्या अधिकाऱ्याचं मुंडकं भाल्यावरती लावून पेशवे सैनिक पुढे असे सरसावत होते आणि ते पाहून सर्व सेना चिबली, सर्व सेना अशी हालचालीत, म्हणजे त्यांना असं मनातून हादरा बसला होता की अधिकाऱ्या, सर्वात मोठ्या अधिकाऱ्याची इथे हत्या झालेली आहे, आता आपण काय करायचं. त्रिशूलमची हत्या पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाली की अधिकारी मेलेला आहे, आता आपल्याला माघार सरकता येत नाही. स्टाटन सर्व सैनिकांकडे बघतो, सर्वांमध्ये प्रचंड तोच उत्साह दिसतो. स्टाटन हादरलेला असतो की त्याचा सोयंगडीला एकदम क्रूरतेने मारून त्याची तुकडे करून त्याची मुडकी भाल्यावरती घेऊन हे सैनिक पुढे सरसावत आहेत. पण कुठल्याच प्रकारची दहशत ही महार सैनिकांमध्ये बसत नाही. आपल्या तलवारीच्या जोरावरती दगडाचे तुकडे करणारे महार सैनिक होते. त्यांच्या सामर्थ्यापुढे सह्याद्रीने सुद्धा गुडघे टेकवले होते. एवढे असे शूरवीर महारांचे हे शौर्य पाहून कुठेतरी स्टाटनमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा असा उत्साह निर्माण झाला होता. स्टाटन सुद्धा पहिली तुकडी घेऊन, काही जणांचा तुकडी घेऊन त्या 2000च्या तुकडीवरती स्वारी करतो आणि त्या क्षणी इंग्रज सैनिकाकडे असलेली जे काही बंदुकीमधली दारू गोळा होता तो संपूर्ण बारूद संपून जातो हे त्याला कळते. तेव्हा त्याने सैनिकांना आदेश देतो की आता आपल्याला आपल्या तलवारीलाच बंदूक करायचं आहे आणि आपल्या तलवारीच्या जोरावरतीच या पुढ्या उभ्या असलेल्या मोठ्या शत्रूला हरवून टाकायचं आहे. संपूर्ण महार सैनिक चाल करून, त्यांच्या सोबत असलेले सर्व सैनिक चाल करून त्या 2000 सैनिकांवरती अशी तुटून पडतात की ते सह्याद्रीचं जे काही खोरं होतं ते त्या महार सैनिकांच्या तलवारीच्या आवाजाने असा गंजावत, असा गोंजारत होता, असा मोठा नाद असा होता, सिंहाचा नाद व्हावा तसा
मोठा नाद असा उफळत होता आणि त्याच्यातून मोठा असा विस्फोट होत होता आणि महार सैनिकांची तलवार होती आणि पेशव्यांची मुंडके होते. हे कटाकट असे भाजी कापल्यासारखे महार सैनिक या पेशव्याची मुंडके कापत होते. ती पेशव्याची सेना ही घोड्यावर होती, पण महार हे पायी होते. पायी असताना सुद्धा त्यांनी एका घावमध्ये घोड्याचे तुकडे करायचे आणि पुढच्या सैनिकालाही कापून टाकायचे. हे शौर्य, हे सर्व गोष्टी त्यांनी आपल्या अंगामध्ये आत्मसात करून महार सैनिक पुढे 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 कूच करत होते. कुठल्याच प्रकारे ते घाबरत नव्हते. आपला अधिकारी घायाळ झाला, मेला तरी ते काहीच पाहत नव्हते. तेवढ्यामध्ये अचानकपणे स्टाटनला कोणीतरी पाठीमागून वार करतो आणि स्टाटन तिथेच धरातीर्थीला पडतो. स्टाटन घायाळ झाल्याची माहिती येते. तो जवळच असलेल्या कोरेगावच्या एका मंदिरामध्ये स्टाटनला नेऊन ठेवण्यात आलं आणि त्या मंदिरामध्ये स्टाटनचा इलाज सुरू असतो. तेव्हा पुढे महार सैनिकाची एक तुकडी युद्ध करत असते, एक तुकडी स्टाटनच्या रक्षणासाठी उभी असते. स्टाटन म्हणतो की तुम्ही माझ्या रक्षणासाठी तिथे थांबू नका, तुम्ही तुमच्या मित्रांची जाऊन मदत करा. तेव्हा ती एक तुकडी जाते आणि पाहते तर काय, इकडल्या युद्ध करणाऱ्या लोकांमध्ये अशी खबर येते की स्टाटन घायाळ झालेला आहे. तो मंदिरामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे. पण महार सैनिकांचं कुठलंच आत्मबल त्यांनीच गमावून बसत नाही. त्याला वाटतं स्टाटन मेला तरी आम्हाला त्याचा परवा नाही, पण आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमच्या प्रखरतेने युद्ध करू, आम्ही आमच्या ज्या द्वेषाने युद्ध करू, आम्ही आमच्या ताकदीने युद्ध करून ह्या पेशव्याला नमू. कारण इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा जनरल आहे आणि आम्ही आमच्या हातामध्ये ही घेतलेली ही तलवार आहे, ही आम्ही मेल्यानंतरच खाली ठेवू. ही तिथे त्याने स्वीकारतो. स्टाटन एक आदेश पाठवतो मंदिरातून की तुम्ही जा आणि त्या महार सैनिकांना सांगा की शरणागती स्वीकारण्याशिवाय आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. एक तर आपली दारुगोळा संपला, एक तर आपले तोफखाने त्यांनी तबाह करून टाकलेत. आपल्या बंदुकांमध्ये आता टाकायला गोळ्या सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे तलवारीच्या बळावरती आपण कापून कापून मारणार तरी किती माणसं? 1,000, 2,000, 3,000, 28,000च्या फौजेला आपल्याला पराभूत करायचा आहे आणि 28,000 जगायला आपण तलवारीच्या जोरावरती मारू शकत नाही. हा संदेश महार सैनिकांना स्टाटन देतो. तेव्हा तेच महार सैनिक म्हणतात की स्टाटन तुम्ही इथेच बसून राहा. मग पहा तुम्ही, आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेले युद्ध सूर्य मावळ्यापर्यंत आपण इंग्रजांच्या तिथे पेशवाईचा आस्त केल्याशिवाय आपण सूर्यालाही मावळू देणार नाही. हा तिथे महार सैनिकाचा हुंकार असतो की एक इथे फक्त 2च सूर्य मावळणार नाही. एकीकडे सूर्य भीमा नदीमध्ये मावळेल आणि दुसरीकडे पेशवाईचा जो काही अंत आहे तो आम्ही तिथे मावळून टाकणारा. दोन्ही साम्राज्याची नीव आम्ही हे साम्राज्य पेशव्यांचं तबाह करून टाकू. हा आत्मविश्वासी हुंकार महार सैनिकांनी स्टाटन पुढे देतात आणि मग त्याच्यातला मोठा असलेला रतन नाक नावाचा जो काही सरदार होता तो नेम धरून होता की बापूसाहेब गोखलेचा मुलगा हा पुढे उभा आहे आणि तो त्याच्यावरती चाल करून जातो आणि पहिल्या झटक्यामध्ये बापूसाहेब गोखलेच्या मुलाची मुडकी सहित मान कापून टाकतो आणि त्याला धरातीर्थीला पाडून टाकतो. बापूसाहेब गोखले भावचून जातो की आपल्या मुलाची हत्या आपल्या पुढे झालेली, आपल्या मुलाला मारून टाकलेला आहे, आपला मुलगा इथे कापून टाकलेला आहे. हे पाहता क्षणी अनेक खबर अशी सुद्धा येते बाजीराव पेशव्याच्या पाठीमध्ये सुद्धा कोणीतरी भाला मारलेला आहे. संपूर्ण घायाळ झालेलं सैन्य तिथं होतं. बापूसाहेब गोखलेच्या पुढे त्याच्या मुलाचा असं उभं कापून टाकलेले पाहून सुद्धा तो आश्चर्यचकित होऊन आपल्या मुलाचा ध्येय घेऊन तो वापिस पळायला जातो. बापूसाहेब गोखले परतून जायलेले बघून सर्व मराठा सैनिक, सर्व पेशव्यांचे सैनिक सुद्धा माघार घेतात आणि माघार तिथं पळायला नदी पार करायचा प्रयत्न करतात. महार सैनिक सुद्धा त्यांचा पाठलाग करतात आणि फुलगाव पर्यंत महार सैनिकांनी कमस कम नाही म्हणलं तर 7-8 हजार सैनिकांना पळू पळू कापून टाकलं होतं. हा इतिहासामध्ये नोंद आहे. पळत पळत त्यांनी पळणाऱ्या प्रत्येकाला कापून टाकलं होतं आणि प्रत्येकाला कापत कापत महार सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे 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 चाल करत होते. बापूसाहेब गोखले आपल्या मुलाला धरातीर्थ पडलेलं पाहून त्याचे कुठेतरी अवस्था अशी विचलित झाली होती आणि तो प्रचंड असा चिडला होता की आपला पुत्र इथे गमावलेला आहे. आणि ह्या सर्व पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभूत महार सैनिकांनी तिथे करून टाकला होतं. बघू लागले होते, स्टाटन बघू लागला होता की हे काय महार, हे अद्भुत आहेत, हे अद्भुत हे लोक आहेत की यांनी एवढ्या मोठ्या सैन्याला पळ लावला, एवढ्या मोठ्या सैन्याच्या सरदाराच्या पुत्राची हत्या केली, स्वतः सेनापतीच्या छातीमध्ये त्यांनी भाला मारलेला आहे. हे सर्व पाहून स्टाटनला आनंद होतात आणि जसे नदी पार करून पेशवे पलीकडे निघून जातात तेव्हा महार सैनिकांमध्ये विजयाचा जल्लोष साजरा होतो की आपण जिंकलो, आपण पेशव्यांना परतून लावलं. सकाळी 9 वाजता सुरू झालेले युद्ध संध्याकाळी करेक्ट 9 वाजता संपतं. कुठल्याच प्रकारचं अन्न, कुठल्याच प्रकारचं जेवण, कुठल्याच प्रकारचं पाणी सुद्धा न पिलेले सैनिक 12 तास लढत होते, 12 तास लढत होते, 12 तास झुंज देत होते त्या पुण्याच्या पवित्र भूमीमध्ये.
भीमा नदी त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून तिथे उभी होती आणि त्यांच्या त्या शौर्याला भीमा नदी आपल्या डोळ्यामध्ये आश्रयित करून घेत होती, आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेत होती आणि सर्व युद्ध भयान होतं. एका मोठ्या पेशवाईचा अंत झाला. तिथे एक सूर्य मावळला नाही, एक जुलमी राज्यसत्ता मावळली होती आणि जुलमी राज्यसत्तेचा तिथे अस्त झाला होता. पुढे चलून स्टाटनवरती इलाज झाल्यानंतर सिद्धनाथ आणि इतर सैनिक बाजीराव पेशव्याचा पाठलाग पंढरपूर पर्यंत करतात आणि पंढरपूरच्या जवळच एका गावामध्ये बाजीराव पेशवा लपलेला आहे असं कळतात. त्यांनी बाजीराव पेशवा, बापूसाहेब गोखले या सर्वांना तिथेच मारून टाकून सातारच्या गादीवरती पुन्हा एकदा आपला ताबा मिळवतात आणि सातारवरती ताबा मिळवल्यानंतर सर्व इंग्रज सैनिकांनी जी रेंगू बापूजीला आश्वासन दिलं होतं, ज्या क्षणी आम्ही सत्तेमध्ये येऊ तेव्हा आम्ही सातारचं संपूर्ण साम्राज्य आम्ही छत्रपती प्रतापसिंग महाराजांना देऊ, तर छत्रपती प्रतापसिंग महाराजांना पुन्हा एकदा इंग्रजांच्या आणि महाराजांच्या शौर्याच्या बळावरती छत्रपती करण्याचं तिथे काम झालं. एका महार सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत युद्ध लढून छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती केलं होतं. त्याच महार सैनिकांच्या ताकदीच्या बळावरती पुन्हा एकदा कैदेमध्ये असलेल्या प्रतापसिंग महाराजांना तिथे छत्रपती केलं आणि मग त्याच्यानंतर प्रतापसिंग महाराज हे गुन्ह्या गोविंदाने तिथे राहू लागले होते. काही लोकांच्या कपट आणि कारस्थानामुळे प्रतापसिंग महाराज यांचा सुद्धा दुर्दैवी अंत झालेला इतिहासामध्ये आपल्याला नोंद करायला मिळतात. प्रतापसिंग महाराज सत्तेवरती येताच त्यांनी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबल्या. ब्रिटिशांचा विजय झाल्यानंतर त्याची खबर एलिफंटसनकडे पोहोचली की हे विजय आश्चर्यकारक होता, कारण ब्रिटिशांनी ब्रिटिशांच्या इतिहासामध्ये मोठमोठे युद्ध लढले होते. जी 3 फ्रेंच इंग्रज युद्ध झाले होते त्या फ्रेंच इंग्रज युद्धामध्ये त्यांनी नेपोलियन बोनापार्ट सारख्या व्यक्तीसोबत युद्ध केला होता. त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून मोठमोठे योद्धे बघले होते, मोठमोठे लढाऊ लोक बघले होते, पण त्यांनी ते महार सैनिकांचं जे काही शौर्य पाहिलं होतं ते इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक वेगळंच शौर्य होतं, एक वेगळीच शौर्याची पराकाष्ठा होती. शौर्य हा शब्द सुद्धा त्यांच्या पुढे नमन होऊ लागला, त्यांच्या पुढे गुडघे टेकून उभा राहू लागला होता. एवढं भयानक असं शौर्य महार सैनिकांचं पाहून पुढे इंग्रज ब्रिटिश पार्लिमेंट त्यांच्या पुढे गुडघे टेकून म्हणते की इतिहासामध्ये कदाचित अशी वर्ग निर्माण होतो, असे लोक निर्माण होतात की जे इतिहासच बदलून टाकतात आणि संपूर्ण विश्वाला आपल्या पायावरती लोळवतात, त्याचं शौर्य पायावरती लोळवतं आणि सर्व शौर्य पाहून एलिफंटसन खुश होतो आणि जे काही त्याने वचनं सिद्धनाकाला केले होते ते सर्व वचनं ते बहाल करतो. त्याच्यामध्ये रत्नाक आसन, रायनाक आसन, भीकनाक आसन, जे जे त्या युद्धामध्ये लढलेले जे काही सरदार होते त्या सर्व सरदारांना तो सुभेदाराच्या मानद पदव्या देतो, त्यांचं पदोन्नती करतो. जे शिपाई होते त्यांना हवालदार करतो, त्यांना योग्य असा सन्मान देतो. त्यांच्या मुलांसाठी बोर्डिंग स्कूल खोलतो, त्यांच्या मुलांसाठी शाळा, त्यांची एक वसाहत निर्माण करतो. मुंबईमध्ये त्यांची स्वतंत्र अशी वसाहत निर्माण करतो. त्या सर्वांसाठी योग्य असा जो वचन दिलं होतं तो सन्मान तो तिथे स्थापित करतो आणि महार सैनिकांच्या उन्नतीचा, उत्कर्षाचा तो तिथूनच मार्ग सुरू होतो. आणि त्याच फौजेमध्ये अस्तित्वात असलेले जे काही लोक होते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुद्धा त्याच ब्रिटिश सैन्यामध्ये होते आणि ब्रिटिश सैन्यामधूनच सुभेदार रामजी आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांवरती जे काही सैन्य संस्कार टाकले होते आणि त्या सैन्य संस्कारातून बाबासाहेब आंबेडकर घडले, त्याच ब्रिटिश शाळेतून बाबासाहेब आंबेडकर घडले, त्याच ब्रिटिश शाळा कॉलेजेसमधून बाबासाहेब आंबेडकर घडले आणि तो इतिहास आज आपल्या नजरेसमोर होता. इतिहासाच्या दृष्टिकोनातून नेहमी भीमा कोरेगावच्या युद्धाला एक बदनामकारक युद्ध म्हणून पाहिले जाते की आम्ही ब्रिटिशांच्या बाजूने लढलो होतो. ब्रिटिशांच्या बाजूने लढल्या नव्हत्या, आम्ही त्या लोकांच्या विरोधात लढल्या होते जे लोक आम्हाला माणूस म्हणायला तयार नव्हते. आणि राहिला गोष्ट राष्ट्राचा, तर तेव्हा कोणचं राष्ट्र अस्तित्वात नव्हतं. वेगवेगळ्या सल्तनतींमध्ये भारत हा खंडित झाला होता. मराठ्यांचं वेगळं साम्राज्य, निजामांचं वेगळं, राजपुतांचं वेगळं, मुघलांचं वेगळं, सर्वांचं वेगवेगळं असं साम्राज्य होतं. आणि जर पेशव्यांचं साम्राज्य हे जर साम्राज्य आताच्या लोकांना मान्य असेल तर मग खूप वाईट अवस्था आहे. ज्या पेशव्यांनी छत्रपतीला गुलाम केलं होतं, ज्या पेशव्यांनी बायाची नग्न दिंड काढायची, बायाची नग्न वरात काढायची, त्या पेशव्यांचं साम्राज्य आपल्याला मान्य आहे का? ज्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की माझ्या साम्राज्यामध्ये कोणत्या स्त्रीला कुठल्याच प्रकारचा अपमान केला जाणार नाही, माझ्या स्वराज्यामधल्या कुठल्या सैनिकांनी कोण्या स्त्रीवरती वाईट नजरेनं पाहिलं नाही पाहिजे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर स्थापन झालेल्या स्वराज्यामध्ये, मराठा साम्राज्यामध्ये नंतरच्या काळामध्ये स्त्रियांवरती एवढे अत्याचार होऊ लागले होते की त्याचीच उत्पत्ती म्हणून पुण्यामध्ये आता सुद्धा एक वसाहत अस्तित्वात आहे आणि ती वसाहत निर्माण करणारी कोण होते? ते पेशवेच होते. ही इतिहासाची एक बाजू आहे. आता ह्या इतिहासाचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकर बार बार आपल्या भाषणामध्ये का द्यायचे? कारण बाबासाहेब आंबेडकरांना कळून चुकलं होतं की आमच्या लोकांवरती आता वेगवेगळे निर्बंध लादलेले आहेत. कारण पुन्हा ह्या पठारामधला, मुंबई ह्या पठारामधला महार जेवढा आक्रमक आहे तेवढा इतर पठारामधला महार आक्रमक आम्हाला पाहायला मिळत नाही.
कारण गुलामी त्यांच्यामधली गुलामिक मानसिकता गेली नव्हती. त्याला वाटायचं की धर्माने लादलेली व्यवस्था आता सुद्धा आपल्या मेंदूवरती ताबा करून आहे आणि त्या धर्माने लादलेल्या मेंदूवरच्या व्यवस्थेला जर आपल्याला पुन्हा एकदा इथे एक मोठी क्रांती निर्माण करायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी संघर्ष केला की हे पाणी सर्वांच्या हक्काचं आहे, ते पाणी आमच्या सुद्धा हक्काचं आहे. ज्या धर्मग्रंथाने आम्हाला गुलाम केलं ते धर्मग्रंथ आम्ही जाळून नवक्रांतीचा उगम करत आहोत. तेच बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927ला भीमा कोरेगावला भेट देऊन सांगतात की तुम्ही कोण्या आंडू पांडूचे वंशज नसून तुम्ही त्या शूरवीर महाराजांचे वंशज आहोत. तुम्ही कोण्या भेड बकरीचे नाही, तर तुम्ही सिंहाचे छावे आहोत. हे बाबासाहेब आंबेडकर सिंह गर्जना करतात आणि सांगतात की आता आपल्याला अन्याय सहन करायचा नाही, तर अन्यायाचा आता आपल्याला प्रतिकार करायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी प्रेरणा घ्यायला लावलेली आहे की तुम्ही जर तुमच्या अस्तित्वासाठी लढल्या तर तुम्ही 28,000 का 1 लाखाला हरू शकता. ही तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. का? कारण तुम्ही स्वतःला गुलाम मानून घेतलेला आहे आणि जो समूह स्वतःला गुलाम मानून घेतो तो समूह काय क्रांती करणार आहे. म्हणून तुम्ही एकदा स्वतःला म्हणा की मी आझाद आहो, मी स्वतंत्र आहो, तर मग तुम्हाला स्वतंत्र मिळवण्यासाठी तुम्ही झटता आणि स्वतंत्र मिळवण्याची जी काही किंमत असेल ती किंमत मोजायला तुम्ही तयार होता. ही दृष्टिकोन बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेसमोर होता. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाला नेहमी एक प्रेरणेचं स्थान मिळालेलं आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जो समाज इतिहास विसरून जातो तो समाज इतिहास घडू शकत नाही. हे करेक्ट आहे. कारण ज्या लोकांना माहीतच नव्हतं की आम्ही सुद्धा 28,000 कापू शकतो, 28,000 लोकांना पराभूत करू शकतो, ज्या पेशवाईचं साम्राज्य ज्यांच्या पुढे मोठमोठ्या साम्राज्यांनी गुडघे टेकवले होते, मुघलांनी गुडघे टेकवले होते, त्या साम्राज्याला आम्ही नसते नाबूद करू शकतो हे महाराजांना माहीतच नव्हतं. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यामध्ये हुंकार भरला, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यामध्ये एक आत्मा आणि अभिमानाची हुंकार पेटली, तेव्हा महार सैनिक पेटून उठले. मोठ्या प्रमाणावरती महाराजांनी आपले शौर्य, आपली ताकद दाखवली आणि तर त्या महार सैनिकांचे शौर्य पाहून बाबासाहेब आंबेडकर चकित व्हायचे. नेहमी महार सैनिकांविषयी ते उद्गारानं म्हणायचे की आम्हाला गर्व आहे आमच्या समूहाचा की जो समूह नेहमी लढाऊ आणि एक लढाऊ वृत्तीचा राहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जेव्हा महार वतनाच्या परिषदा घेतल्या तेव्हा तेव्हा ते भीमा कोरेगावचा इतिहास प्रत्येकाला सांगायचे आणि प्रत्येकामध्ये हुंकार पेटवायचे की आपण आता लढाऊ वृत्ती आपल्यामध्ये धारण केली पाहिजे. हीच लढाऊ वृत्तीला कुठेतरी इंग्रजांनी सुद्धा योग्य असा सन्मान केला आणि त्यांच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव नदीच्या काठावरती 65 फुटाचा मोठा असा स्तंभ बांधलेला आहे. जगाच्या इतिहासामध्ये ते सर्वात मोठा असा विजय स्तंभ म्हणून सुद्धा गणला जाते. त्याला पुरातन काळामध्ये महार स्तंभ असा सुद्धा उल्लेख आहे. कारण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महार सैनिकांचं योगदान आणि बलिदान होतं. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मराठा सैनिक सुद्धा होते, काही प्रमाणात राजपूत सैनिक सुद्धा होते, काही प्रमाणात मुस्लिम व इतर जाती हिंदू धर्मातील इतर लोकांची सुद्धा नावं त्या स्तंभावरती कोरलेली आहेत. पण जास्तीत जास्त नावं हे महार सैनिकांचीच होते आणि महार सैनिकांच्या शौर्याचं मोठ्या प्रमाणात ते प्रतीक म्हणून आपण पाहिल्या जाते. तर भारताच्या प्रत्येक समतेला मानणाऱ्या माणसांनी ह्या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे, ह्या गोष्टीचा विरोध नाही केला पाहिजे. कारण ह्या युद्धातून फक्त एका राज्य व्यवस्थेचाच अंत झाला नाही, तर ह्या युद्धातून एका जुलमी राज्य व्यवस्थेचा अंत झालेला आहे. जी जुलमी राज्य व्यवस्था माणसाला माणूस म्हणायला तयार नव्हती, ती जुलमी राज्य व्यवस्था स्त्रियांना स्त्री म्हणायला तयार नव्हती. तर अशा राज्य व्यवस्थेचा नैनाट महाराजांनी केला होता. म्हणून तमाम भारतीयांनी त्या महाराजांना एक त्यांची प्रशंसा केली पाहिजे, त्यांना मानवंदना दिली पाहिजे आणि त्यांचा सन्मान दिला पाहिजे. का दिला पाहिजे? ही पेशवे खूप जुलमी होते आणि त्या पेशव्याचा जर नैनाट झाला नसला असता तर कदाचित भारताच्या वैभवतेमध्ये जे काही वैभवता आपण पाहता ती वैभवता कुठेतरी लयास गेली असती. विश्वगुरु म्हणून गणल्या गेलेल्या भारताला पेशव्यांनी एकदम गलिच्छ करून टाकलं होतं. ज्या पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणल्या जाते त्या पुण्याला ऐशो आरामाचे अय्याशचे अड्डे पेशव्यांनी करून टाकले होते. त्या पेशव्याचा अंत करून महाराजांनी एक नव्या महाराष्ट्राची, एक नव्या संस्कृतीची आणि एक नव्या ऊर्जेची निर्मिती केली आणि तो इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. आणि आपण सर्वांनी नेहमी भीमा कोरेगावच्या इतिहासामधून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्या अंगामध्ये एक लढाऊ वृत्ती धारण केली पाहिजे आणि ती लढाऊ वृत्ती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना मानलं पाहिजे, त्या महार सैनिकांना स्मरण केलं पाहिजे. हा या दिनाचा विशेष महत्त्व आहे. तर मित्रांनो, सातवाहन यूट्यूब चॅनलवरती आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. अशाच वेगवेगळ्या विषयावरती आम्ही व्हिडिओ बनवत राहू. आपण आम्हाला असा सपोर्ट करत राहा, असंच आम्हाला आपण समर्थन देत राहा. आपण आमच्या व्हिडिओला लाईक करत राहा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही एवढी विनंती करतो. आणि सर्व भारतीयांना मी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्या शूरवीर महाराजांना मानवंदना देतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.